तो बघा हलका जर हल्लं तर लगेच फणा काढायला सुरू. चल 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 सॉरी यार चल. तर गाईज आज एक रेस्क्यू कॉल आहे, येऊरला आहे आणि तुझं नाव काय? सचिन बर्गे. हे आपण लास्ट टाइमला आपण मनार पकडलेली याच्या बंगल्यावर, तेच आहे. तर आता तिथे रेस्क्यू कॉल आहे, घराच्या आतमध्ये साप आहे. कोणता साप आहे? बऱ्याच टायमानंतर आपण तिकडे चाललोय, बघूया मिळतो की नाही, आणि मिळाला तुम्हाला बघायला मिळेल. चेकिंग ना, सो येऊरला असे चेकिंग सध्या तरी चालू आहे. ॲक्च्युली काही दिवसापूर्वी इकडे विचित्र प्रकार झालेला, त्याच्यामुळे ही चेकिंग आता पूर्णपणे स्ट्रिक्ट केलेली आहे. तुम्ही बघू शकतात की मागे विदाऊट असं सोडत नाही त्यांना, आपल्याला सोडणार तर इमर्जन्सी रेस्क्यू कॉल आहे. मित्रांनो पोचलो आहे आपण. चल चल तू पण पकडा. चल कुठे आहात? म्हणजे इथे या साईडला इथे. सर गाईज इकडे साप आहे याच्यामध्ये, आणि इथे उंदरं फिरतात बाहेर. आत्ता एक उंदीर बघितला, बघूया. हा सर मित्रांनो बघूया आता. तर मित्रांनो साप याच्या आतमध्ये आहे, तर बघूया उडून कोणता आहे. ओके इकडे तर नाही, इकडे बघूया. ओ हो हो हो, तो बघा कोबरा. खाली बसतोय मस्त. असे साप घुसतात आणि कोणाला काय कळत नाही. तिकडे एक बीड आहे, तो बघा हलका जर हल्लं तर लगेच फणा काढायला सुरू. बघा आवाज बघा. आता वेळ आलेली आहे रेस्क्यू करायची, तर रेस्क्यू. ये बेटा बाय, झूम करा. हाँ ये बच्चा ये गुड बॉय, गुड बॉय. कम 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 कम. हाँ बच्चा गुड बॉय ना. कम बॉय. किती सुंदर आहे ना बेटा ना. की जेवढ्या प्रेमाने आपल्याला हँडल करता येईल तेवढं हँडल करू शकतो आपण सापांना. बघू शकतात किती प्रेमाने आपण हँडल करू शकतो. सुपर. कारण सापांना पण स्ट्रेस नको पाहिजे. आता बघ नुसतं त्याला कोबरा, याला आपण पॅक करूया लवकरात लवकर. चल चल बेटा चल चल चल. गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. ना 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 गुड बॉय. ना 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 ना. चल फक्त तोंड कुठेच काळजी घ्या, आणि त्याला पॅक करून सुखरूप पॅक केलेला आहे. आणि कोणाला स्ट्रेस नाही सापाला, मला सुद्धा स्ट्रेस नाही, आणि समोर यांच्याकडे आला त्यांना स्ट्रेस नाही. आता लवकरात लवकर याला कोबरा आला नाग आला लवकरच आपण जंगलात सोडून देऊ सुखरूपपणे. थँक्यू. तर मित्रांनो इकडचा एक तुम्हाला किस्सा सांगतो की या जागी भारतातले किंवा भारतातलेच 4 जे बिग 4 आपण म्हणतो की बिग 4 व्हेनमस नाही, त्यातले
3 विषारी साप इकडेच पकडलेत. जसं रसल वायपरचं मी बाजूला व्हिडिओ दाखवतोय की हा रसल वायपरची जी मेटिंग चालू होती ते पण आपण इथे रेस्क्यू केला. नंतर मण्यार रेस्क्यू केला इथे आणि आता कोब्रा हे रेस्क्यू केलेला आहे. पण अजून सॉस्केल वायपर न सापडला. म्हणजे विचार करा एका जागेवर 3 विषारी साप मिळणं म्हणजे या लोकांसाठी किती रिस्कीचं काम आहे राहणं. पण तरी पण हे न मारता सापांना आणि रेस्क्यूअरला बोलवता यांना वाचवायला प्रयत्न करतात. आणि यांचंच मेन म्हणजे यांचंच गुरु मोठा ॲक्च्युली ते रेस्क्यू कॉलवर बोलवतात. म्हणून आता आपलं काय रेस्क्यू करणार काम आहे. तर चला आता याला रिलीज करायची टाइम आहे. आपण जाऊन त्याला रिलीज करून टाकूया. चलो. हा कोब्रा हे सुंदर किती सुंदर आहे बघा. हा चलो बेटा बाहेर याची गोष्ट चालू आहे आपली. तर भारी चलो अच्छा चलो 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 चल बेटा चल 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 चल. जंगल आलंय चला पळा आता इथून. चल 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 फणा काढत चाललायस. चला चल ना. जायला सोडत जातच नाही. जाणार की नाही आज. दाखवा का ऐकत नाही वाटतं मला. भाई जातो की नाही आज. नसेल जात तर मग मला सोडतो. आम्ही सापाला स्वतःच जात नाही आता आम्ही. चल मग आता काय बोलणार त्यांना. सो गाईज जसं आपण बघितलं आहे की नाग ज्याला आपण इंग्लिशमध्ये कोब्रा म्हणतो त्याला आपण जंगलात सुखरूपपणे सोडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही याला सबस्क्राईब करू शकतात आणि शेअर करू शकतात. कारण अशा व्हिडिओ प्रत्येकाकडे जायला पाहिजे आणि नंबर पण जायला पाहिजे जेणेकरून प्रत्येकाला हा नंबर मिळेल आणि रेस्क्यू आपण करून त्याला सुखरूप सोडू शकतो. त्याच्यामुळे निसर्ग आणि माणूस आणि साप या तिघांना वाचू शकतो. आणि धन्यवाद दादा तुमचा आला. लवकर तर येतात हेच मेन म्हणजे महत्त्वाचं. लवकर ते पण येतात मला केला त्याच्यामुळे त्यांचा पण धन्यवाद. चलो व्हिडिओ इकडे संपवूया आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.